नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत हिरव्या वाटणातली कोळंबी। हिरव्या वाटणातली कोळंबी करण्यासाठी आपण हिरवं वाटण करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे कोथिंबीर या साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत, 10 पाकळ्या लसणाच्या, 1-1.5 इंच होईल इतकं आलं, थोडंसं खोबरं घेतलंय आणि इथे 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या तिखट मिरच्या आहेत। ह्या कोळंब्या घेतलेल्या आहेत, त्यांचं वरचं कव्हर काढून, शेपूट डोकं काढून, त्यांच्या आतला धागा काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। हिरव्या वाटणातली कोळंबी, ग्रीन प्रॉन्स मसाला। तर मंडळी, हिरव्या वाटणातील कोळंबी करण्यासाठी हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची एक फाईन पेस्ट करून घेऊया। तर मी याची फाईन पेस्ट करून घेते। तर अशा प्रकारे हे हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। 2 चमचे होईल इतकं तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा राई घालूया, ते 1 चमचा जिरं घालूया, 7-8 दाणे मेथीचे घालूया। थंडीचा सीझन आहे त्यामुळे आपण यामध्ये राई, जिरा आणि मेथी घातलेली आहे। राई आणि जिरा दोन्ही सुद्धा मस्त फुलले आहेत। आता आपण त्यामध्ये वाटलेलं हिरवं वाटण घालूया। तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घेऊया। गॅस मिडियम आचेवर ठेवूया। वाटण अजिबात तळाला चिकटून द्यायचं नाही, करपून द्यायचं नाहीये। जर करपलं तर त्याची चव आणि कलर सुद्धा बदलेल। आपल्याला हिरव्या वाटणातील कोळंबी करायची आहे। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि मसाला परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। तर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया। हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हळद घालताना जास्त घालू नये, मग त्याचा हिरवा कलर मेंटेन राहणार नाही। हळद सुद्धा परतून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये कोळंबी घालून घेऊया। कोळंबी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटभर ही कोळंबी या मसाल्यामध्ये परतून घेऊया। मी ते अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। कोळंबी परतून झालेली आहे। झाकण देऊन 3-4 मिनिटं कोळंबी शिजवून घेऊया। 3-4 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून बघूया। खूप छान मिक्स करून घेऊया। मस्त कोळंबी शिजलेली आहे। अर्धा चमचा गरम मसाला, कसुरी मेथी हातावर चोळून ती सुद्धा घालून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। खूप छान झाकण देऊन 1 मिनिटभर वाफ घेऊया। मिनिटभर झालेलं आहे, झाकण काढून बघूया। मस्त। तर अशा प्रकारे हिरव्या वाटणातली कोळंबी तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया।